तर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। विधानसभेच्या निकालानंतरचा हा मेळावा आहे। वर्धापन दिनामध्ये राज ठाकरेंनी सांगितलं होतं की मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात जे मला बोलायचं ते बोलेल। आज काय अपेक्षित आहे राजसाहेबांकडनं? ते त्या दिवशी जे बोलले गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मला जे बोलायचं होईल तेव्हा त्यांनी एक सुतोवाच पण केलं होतं। जेव्हा तुम्ही याचा विषय बोलला होतात, मला वाटतं ते औरंगजेबाचा आणि या सगळ्या गोष्टी, त्याच्यावर त्यांनी सुतोवाच केलं होतं की जे काय आहे ते गुढीपाडव्याला बोलेल। आणि त्यांनी हिंट दिली होती, त्या हिंटप्रमाणे अपेक्षित आहे की आता ज्या काही 2, 2.5, 3 महिने ज्या काही राज्यात घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीवर राज ठाकरे साहेब विरोधकांवर आसूड ओढतील अशी अपेक्षा आहे। मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो, आणि राज ठाकरे साहेबांचा एकंदर स्वभाव पाहता किंवा त्यांनी भूमिका मांडण्याची जी पद्धत पाहता, ज्या गोष्टी चूक आहेत त्या चूक आहेत, ज्या बरोबर आहेत त्या बरोबर आहेत। मग समोर कोणीही असू दे, अगदी जवळचा मित्र असो किंवा कोणी असो, तर त्याचं जर चुकत असेल, राजकीय दृष्ट्या सांगतोय, राजकीय दृष्ट्या जर चुकत असेल तर त्याला विरोधी पक्ष म्हणून त्याच्यावर ते आसूड ओढणारच ना। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।